पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। भक्ती प्रवाहामध्ये प्रसिद्ध असणारे ह.व.प. सुधाकर महाराज इंगळे आज आपल्या बिहारच्या स्टुडिओमध्ये आषाढी एकादशीचं महत्त्व सांगण्यासाठी आलेले आहेत। चला तर मग जाणून घेऊया आषाढी वारीचं महत्त्व। पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीची वारी जयाची कुळी, त्याची पायधुळी लागो मज। भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग वारकरी संप्रदायाच्या उच्चतम अशा आस्थेचा विचार मांडणारा आहे। नामदेव महाराजांनी वारकऱ्यांच्या बाबतीतली आपली धारणा या अभंगातून व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्र म्हटलं की वारी ही संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते। वारी म्हटलं की पंढरपूर, आणि पंढरपूर म्हटलं की टाळ विना पखवाज ज्ञानोबा माऊलीचा गजर हा आपल्या कानामध्ये दुमदुमतो आणि तो तसाच डोळ्यासमोर उभा राहतो। पंढरीच्या वारीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना प्रत्येक संतांनी आपल्याला अभंगातून वारीच्या बाबतीतलं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे। महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारी ही विलक्षण म्हणून ओळखली गेलेली आहे। वारीच्या बाबतीमध्ये प्रत्येक संत आपला विचार मांडतात, कारण वारी हा विषय कोणत्या समाजाचा, कोणत्या पंथाचा किंवा कोणत्या विशिष्ट वर्गाचा असं म्हणून पाहिला गेला नाही। वारीच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यापासून उच्च सुशिक्षित अशा वर्णाश्रमापर्यंत हा पाहायला मिळतो आपल्याला। आपण वारीच्या बाबतीमध्ये समाजातली धारणा पाहत असताना तळागाळातल्या, ग्रामीण भागातल्या स्त्री पुरुष लहान मोठे हे सर्वजण वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व वर्गातील लोक हे सहभागी झालेले पाहायला मिळतात। या बाबतीमध्ये महाराजांचं एक प्रमाण आपल्याला पाहता येतं, ते म्हणजे यारे यारे लहान थोर, याते भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणासे। यामध्ये सर्वांना हाक दिलेली, सर्वांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या वारीमध्ये सहभागी व्हा। बऱ्याच ठिकाणी सहभागी होत असताना जातीचा विचार केला जातो, पंथाचा विचार केला जातो, वर्ण आश्रमाचा विचार केला जातो, सुशिक्षित अशिक्षितपणाचा विचार केला जातो, परंतु या पंढरीच्या वारीमध्ये हा कोणताही विचार आपल्याला पाहायला मिळत नाही। पंढरीची वारी म्हटलं की आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय हे डोळ्यासमोर उभे राहतात। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारी ही संकल्पना 12व्या शतकामध्ये सुरू केली। ज्ञानोबारायांच्या अगोदर पंढरपूर होतं, ज्ञानोबारायांच्या अगोदर वारकरी संप्रदाय होता, परंतु सामूहिक रीतीने पंढरपूरला पालखी सोहळ्याच्या वारीच्या माध्यमातून जाणं हे संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी सुरू केलं। या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले। माझी ही गुढी, माझी ही पताका मी पंढरपूरला घेऊन जाईन। यामध्ये लाक्षणिक अर्थ असा आहे की पताका म्हणजे काय, पताकाचा लाक्षणिक अर्थ काय स्वीकारला गेला। पताका म्हटलं की ज्ञानोबारायांचा दुसरा अभंग डोळ्यासमोर येतो, पाहे पहा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा अंकित। ध्वजेचे चिरगूट, ध्वजा म्हणजे पताका, चिरगूट म्हणजे छोटंसं वस्त्र। राष्ट्रध्वजामध्ये चिरगूट आहे, छोटंसं वस्त्र आहे,
परंतु हा राष्ट्रध्वज सांभाळण्यासाठी राजा हा आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार होतो. याच्यासाठी आपल्याला इतिहास साक्ष आहे. इतिहासामध्ये भगवी पताका स्वराज्यामध्ये फडकावी यात नवल नाही. या विश्वामध्ये भगवी पताका फडकावी हा संकल्प, हा विचार छत्रपती शिवराय यांनी प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजवलेला पाहायला मिळतो. ध्वजा सांभाळण्यासाठी राजा हा आपल्या प्राणाची आहुती देतो. त्याप्रमाणे वारकरी हा या पताकाला सांभाळण्यासाठी आपलं जीवन समर्पण करतो. ही पताका खांद्यावर घेतो आणि आपण ज्या भागामध्ये आहोत तिथून पंढरीला हा चालत जातो. याला स्थूल रूपाने वारी असं संबोधलं. तुकाराम महाराज या बाबतीमध्ये सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत. ही वारी माझ्या घराण्यामध्ये चालत आली आहे. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज म्हणजे विश्वंभर बुवा हे देहू गावामध्ये जन्माला आले. त्यांना पांडुरंग परमात्म्याचा स्वप्न साक्षात्कार झाला आणि तिथून पुढं ही परंपरा तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये पाहायला मिळते. या घराण्याने आज सुद्धा पंढरीची वारी सांभाळलेली आहे. वर्षभर ही मंडळी कीर्तनातून प्रवचनातून ही वारी गावागावामध्ये पोहोचवतात. या वारीचे विचार, या वारीचे संस्कार प्रत्येकापर्यंत घेऊन जाण्यासाठी अट्टहास केला जातो. या वारीचं वेगळेपण काय आहे असा जर विचार केला तर केवळ पंढरपूरला जाणं म्हणजे वारी नव्हे. पंढरपूरला जात असताना प्रत्येक मानवाला आपल्या जीवनाचा अर्थ समजावून देणं, आपल्याला प्राप्त झालेलं जीवन हे लक्षात आलं पाहिजे, तर त्याचा सदुपयोग करता येईल. बघा, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आता चांगले मोठे मोबाईल आहेत. या मोबाईलचा अर्थ काय? मोबाईल प्रत्येकाजवळ आहे, पण प्रत्येकाला कळालेला आहे असं म्हणता येत नाही. मोबाईल म्हणजे छोटासा कॉम्प्युटर आहे. या माध्यमातून विश्व जवळ आणण्याचा प्रयत्न विज्ञानाने केलेला. विज्ञानाला मोबाईल लक्षात आलेला आहे आणि म्हणून प्रगतशील यंत्रणा उपयोगात आणून आपल्याला विश्वापर्यंत पोहोच केलं. आपण या मोबाईलच्या माध्यमातून अंतराळात पोहोचू शकतो. अंतराळापर्यंत घेऊन जाण्याचं काम सायन्सनं केलेलं आहे. परंतु आम्हाला किती जणांना मोबाईल कळलेला आहे इथं प्रश्नचिन्ह आहे. त्याप्रमाणे मानव देह मिळाला, जीवन मिळालं, आयुष्य मिळालं, परंतु याचा अर्थ, या जीवनाचं मोल किती जणांच्या लक्षात आलेलं आहे हे पटवून देण्यासाठी वारीचा उपयोग केला गेलेला आहे. वारीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत विचार पोचावा, विवेक पोचावा, त्याचे संस्कार व्हावेत, प्रत्येकाला सत्संग मिळावा, प्रत्येकाला सात्विकता लक्षात यावी, प्रत्येकाला जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पटवून देण्यासाठी वारी ही संकल्पना समोर आलेली आहे. वारीच्या बाबतीमध्ये जर सामाजिक विचार आपण करायला लागलो तर गावागावामध्ये या वारीचं स्वागत केलं जातं. परिसरातील भाविक मंडळी, परिसरातील नागरिक हे पालखी सोहळ्याच्या दर्शनाला येतात. पालखी सोहळ्यामध्ये आपण जावं, पालखीचं, पादुकांचं, संतांचं दर्शन घ्यावं, वारकऱ्यांची सेवा करावी, वारकऱ्यांबरोबर 2 पावलं आपण चालावीत, हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. काही मंडळींना आपल्या प्रापंचिक व्यापामुळे आळंदीला जाता आलं नसेल, देहूला जाता आलं नसेल, त्या मंडळींना ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं दर्शन मिळावं. पालखी सोहळ्यामध्ये जर सहभागी झालो तर ज्ञानोबारायांच्या पादुकाचं दर्शन मिळणार आहे, तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन, तुकोबारायांच्या रथाचं दर्शन, एकनाथ महाराज असतील, मुक्ताई असतील, सोपान काका असतील,
या मंडळींकडे जाऊन तिथल्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला त्यांचं दर्शन करायला तेवढा जर वेळ नसेल तर पालखी सोहळा जर आपल्या गावाच्या जवळ आला तर बरीच मंडळी थोडासा वेळ काढून पालखीच्या दर्शनाला निघतात. काही मंडळी आपल्या परिसरातल्या रिंगण सोहळ्यामध्ये जातात, रिंगणाचा आनंद घेतात. हा रिंगण सोहळा कशासाठी सुरू केला, रिंगण कशाला म्हणतात, ही प्रथा केव्हापासून आहे, ही परंपरा केव्हापासून आहे, असाही विचार आपल्याला स्वतंत्र पद्धतीने पाहायला मिळतो. यामध्ये वारी या संकल्पनेत आम्ही केवळ भजन कीर्तन करत राहणं आणि पंढरीला चालत जाणं हा काही मंडळींनी वारीचा एक समज केलेला. एवढी मर्यादित वारी नाही. वारी ही विलक्षण आहे, वारी ही व्यापक आहे, वारी ही समाज उपयोगी आहे. बघा, विज्ञानसुद्धा प्रत्येकाला कळलं पाहिजे. तसं विज्ञानाचा आविष्कार, विज्ञानाचंच एक वेगळं रूप म्हणजे अध्यात्म आहे. आणि हे अध्यात्म प्रत्येकाला कळावं, प्रत्येकाच्या लक्षात यावं, याच्यासाठी प्रत्येकानं तीर्थक्षेत्राला सत्संगाला आलं पाहिजे. पण वेळ मिळत नाही, काय करावं? बघा, आपल्याला जर काही कार्यक्रमाला जाता येत नसेल तर ती मंडळी म्हणतात आम्ही बातमी पाहिली बरं का, आम्हाला कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही, पण बातमीच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम पाहिला. म्हणजेच कार्यक्रमातला 100% आनंद घ्यायचा होता, पण काही अडचणीमुळं आम्ही तिथं जाऊ शकलो नाही. पण बातमीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, वाहिनींच्या माध्यमातून आम्ही तो 100% आनंद जरी घेऊ शकलो नाही तर तो 10-20% तरी घरात बसून टी व्हीच्या माध्यमातून हा आनंद घेऊ लागलो. बघा, आता बिहार न्यूजच्या माध्यमातून आपण घरात बसून पंढरीची वारी समजून घेतोय. वारीला आम्हाला जायचं आहे, वारीला जाण्याचा विचार आहे, तळमळ आहे, पण रजा मिळाली नाही. वारीला जायचं आहे पण कौटुंबिक अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे आम्हाला पंढरपूरला वारीला जाता आलं नाही. काय करावं? काही नाही, टी व्ही ऑन करावा आणि या टी व्हीच्या माध्यमातून, वाहिनीच्या माध्यमातून वारी समजून घ्यावी. हे जसं आहे तसं प्रत्येक संतांकडे जाऊन तिथं सत्संग साधावा. हे जर आम्हाला शक्य नसेल तर वारी आमच्या भागामध्ये येते, पालखी सोहळा आमच्या भागामध्ये येतो, तिथं जाऊन तरी तो आनंद घेता येईल. ही वारकरी मंडळी 18 दिवस चालतात. 18 दिवस जमत नसेल तर किमान 18 मिनिटं तरी आम्हाला मिळतील का नाही? हा 18 मिनिटाचा वेळ बाजूला काढून जर आम्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालो, आपल्या भागामध्ये सहभागी झालो, तर आम्हाला तो आनंद घेता येणार आहे. आणि म्हणून काही मंडळी आपल्या परिसरात पालखी सोहळा आला की दर्शनाला निघतात, पालखीचं दर्शन घेतात, दिंडीमध्ये सहभागी होतात, पाऊल खेळतात, फुगड्या खेळतात, तिथं ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करतात, भजन करतात, उड्या मारतात, तो आनंद घेतात. या बाबतीमध्ये महाराजांचं प्रमाण असं आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बघा, हा सुख सोहळा जर विचारात घ्यायचा झाला तर इहलोकात हा दुसरीकडं मिळत नाही, यात नवल नाही. इहलोकापेक्षा उत्तम लोक म्हणून स्वर्गाकडे पाहिलं जातं. अशा स्वर्गामध्ये सुद्धा हा आनंद मिळत नाही. याचा अर्थ स्वर्गात सुख नाही असं नव्हे, स्वर्गामध्ये सुख आहे, परंतु हे सुख नाही. हा आनंद स्वर्गामध्ये आम्हाला मिळत नाही, तो आनंद वारीमध्ये मिळतो. बघा, वारीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण एकमेकाला हाक मारत असताना माऊली 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 म्हणतात. तिथं स्त्री पुरुष, जात पात, श्रीमंत गरीब काही पाहिलं जात नाही. प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी बाजूला ठेवली जाते. कुणी किती का मोठा असेना, नव्हे किती का लहान असेना, प्रत्येक जण तिथं माऊली असतो. याला कारण काय? हा संत विचार आहे, ही संत ऊर्जा आहे. ही संत ऊर्जा जी आहे ती संत विचाराच्या माध्यमातून आपण पालखीला गेल्याशिवाय, वारीमध्ये गेल्याशिवाय ती मिळत नाही. आणि म्हणून वारीला जायचं असतं.
बघा, वारीला गेल्यानंतर आपण जीवनामध्ये जी ऊर्जा आहे ती घेऊन येतो. जसं मोबाईलला प्रत्येकजण तपासत असतो आपलं चार्जिंग किती. मोबाईलचं चार्जिंग आवश्यक आहे. मग मोबाईल हँडसेटचं चार्जिंग वेगळं आणि मोबाईल नेटवर्कचं चार्ज वेगळं. आपण म्हणतो रिचार्ज संपला, आपल्याला रिचार्ज करावा लागेल. रिचार्जसाठी नेटवर्कचा विचार आहे आणि मोबाईल हँडसेटसाठी बॅटरीचा विचार आहे. हे दोन्हीही सक्षम असेल तरच आपल्याला मोबाईलचा व्यवस्थित उपयोग करता येऊ शकतो. मोबाईलमध्ये जशी ऊर्जा आवश्यक आहे तशी शरीरामध्ये, मनामध्ये ऊर्जा आवश्यक आहे. आणि ही ऊर्जा जर आम्हाला घ्यायची असेल तर आम्हाला वारीकडे जावं लागणार आहे. मग वारीकडे जात असताना आम्ही वारीला कसं गेलं पाहिजे? तुकोबाराय सांगतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरीला पाहावं, पंढरीकडे जावं. पण पंढरीला जात असताना आम्हाला वारकरी होऊन गेलं पाहिजे. आता वारकरी होणं म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर वारकरी या शब्दामध्ये आपल्या समोर चिंतन आलेलं आहे. वारी करणारा तो वारकरी अशी एक संकल्पना आहे. महाराजांनी या बाबतीमध्ये चिंतन मांडत असताना वारी करणारा वारकरी हा तर विचार मांडलाय, काया वाचा मने सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. ज्ञानोबाराय सांगतात हा वारकरी आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला वारकरी व्हायचं आहे. मग वारकरी होत असताना कायेनं वारकरी व्हावं, शरीरानं वारकरी व्हावं का मनाने वारकरी व्हावं? मनाने वारकरी व्हायचं आहे का बुद्धीने वारकरी व्हायचं आहे? श्रद्धेचा वारकरी असावा का विवेकाचा वारकरी असावा? ज्ञानाचा वारकरी असावा का भक्तीचा वारकरी असावा? भक्तीचा वारकरी असावा का सेवेचा वारकरी असावा? वारकरी या पदाचं चिंतन खूप मोठं आहे आणि यामध्ये प्रत्येकाचं लक्षण स्वतंत्र पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. वारकरी या पदामध्ये कायेचा वारकरी वेगळा, मनाचा वारकरी वेगळा, बुद्धीचा वारकरी वेगळा. यामध्ये संतांनी आपल्या समोर चिंतन मांडलेलं आहे. ही साधना पाहत असताना वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्याला सगळं विश्व ठेंगणं वाटतं. हा वारकरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. पाहतो आपण वारीमध्ये सलग 2-2 दिवस 3-3 दिवस पाऊस असतो. पावसाची तमा हा वारकरी बाळगत नाही. पाऊस आला नाही, ऊन भरपूर झालं म्हणून त्याचाही विचार हा वारकरी करत नाही. बघा, वारकऱ्याला ऊन, वारा, पाऊस याचा अडथळा होत नाही, यात नवल नाही. तो कुठल्याही कौटुंबिक अडचणी असतील, इतर व्यावहारिक अडचणी असतील, सगळ्या बाजूला ठेवतो. संपदा सोहळा नावडे मनाला, त्याला यातलं काहीही आवडत नाही. त्यांच्या मनामध्ये एकच धारणा असते, बारे पांडुरंगा केव्हा भेट देचे, झालो परदेसी तुझं वीण. अरे बाबा पांडुरंगा, मी तुझ्याशिवाय परदेशी आहे. वास्तविक पाहता इथला परदेशी शब्द थोडासा वेगळा आहे. आपल्याकडे परदेशाला जो जातो त्याला प्रतिष्ठित मानतात. बघा, एखादा जर परदेशाला निघाला तर बाकीच्यांच्या दृष्टीनं ते कौतुकाच आहे. कारण आपण स्वदेशात फिरतो आणि हा परदेशात जाऊन आला, परदेशात भ्रमण केलं. काही काही मंडळी सांगतात, आम्हालाही भेटल्यानंतर म्हणतात, महाराज 5 देश फिरून आलो, 10 देश फिरून आलो. परदेशात जाणं हे व्यावहारिक दृष्ट्या भूषणावह आहे. परंतु महाराजांनी या अभंगामध्ये परदेशी सांगितला तो परावृत्त होणार आहे. म्हणजेच हा सुखापासून लांब जाणार आहे. परदेशात गेलेली मंडळी तिथं जर आपल्या संबंधातले लोक भेटले की त्यांना तिथं आनंद होतो. म्हणून काही काही जण सांगतात, बघा मी अमेरिकेला गेलो, मी आफ्रिकेला गेलो आणि तिथं मराठी बोलणारा भेटल्याबरोबर मला इतका आनंद झाला, कारण हा स्वदेशी आहे. स्वदेशी शब्दाचा अर्थ माझ्या जिव्हाळ्याचा आहे. त्या पद्धतीनं
जीवनामध्ये स्वदेश म्हणजेच परमात्म्याचा देश, देवाचा देश, आणि हा देश आम्हाला सत्संगातून मिळतो. या सत्संगाला, या परंपरेमध्ये वारी असं संबोधलं आहे. आणि म्हणून वारीमध्ये वर्षभरात एकूण 24 एकादशी पाहायला मिळतात. या 24 एकादशीमध्ये मोठ्या 4 एकादशी सांगितल्या: आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ, अशा 4 मोठ्या एकादशी आहेत. या 4 एकादशीमध्ये भगवंतानी, श्री विठ्ठलाने 2 एकादशीला माझ्याकडे या असं आवाहन केलेलं आहे. आषाढी, कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका, माझ्याकडे या, मला भेटायला या, असं परमात्मा पांडुरंग म्हणतात. कारण पांडुरंगालाही भक्ताला भेटावं वाटतं. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. देवसुद्धा भक्ताला भेटण्यासाठी उतावळा झालेला असतो. देवालाही वाटतं की माझे हे वारकरी, माझे हे भक्त केव्हा माझ्याकडे येतात आणि केव्हा मी त्यांना भेटू. त्यांना भेटण्यासाठी मी आतुर आहे, मी असूसलेला आहे. मला या भक्ताला, या वारकऱ्यांना भेटायचं आहे. असं प्रत्यक्षात भगवंताला वाटतं की आपण वारकऱ्यांना भेटावं. मग वारकरी आणि भगवंत, देव आणि भक्त यांच्या भेटीचा सोहळा, याला वारी असं संबोधलं जातं. वारी म्हणजे काय? देव आणि भक्त यांच्या भेटीचा सोहळा, याला वारी असं संबोधलं गेलेलं आहे. आणि या वारीच्या माध्यमातून चिंतन मांडत असताना भक्तानं देवाला भेटायला जाणं आणि देवा आणि भक्तांना भेटायला येणं, असे हे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये भक्त जर देवाकडे जाऊ लागला तर याला काय म्हटलं जातं, आणि देव जर भक्ताकडे यायला लागला तर याला काय म्हटलं जातं. आणि या भूमिकेतून चिंतन मांडत असताना वारीचा विचार आपल्यासमोर मांडला गेलेला आहे. वारी या संकल्पनेमध्ये प्रत्येक संतांनी वारी केलेली आहे. ज्ञानोबरायांनी वारी केली, नामदेव महाराजांनी वारी केली, संत सावता महाराजांनी वारी केली. संत सावता महाराजांच्या बाबतीमध्ये समाजामध्ये अशी चर्चा होते की सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजेच ते आपल्या शेतामध्ये काम करत होते. त्यांच्यासाठी परमात्मा पांडुरंग म्हणजेच आपलं काम. हा जरी अभंग असला तरी सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं नव्हे. सावता महाराज सुद्धा पंढरपूरला गेल्याचे पुरावे अभंगातून, चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सावता महाराजांनी केलेली भक्ती थोडीशी वेगळी आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. सावता महाराजांनी वारी केली नाही असं नव्हे. सावता महाराजांनी केलेली भक्ती ही निर्गुणात्मक व्यापक भक्ती आहे. नामदेव महाराजांनी केलेली भक्ती ही सगुण भक्ती आहे. परंतु वारी करणारा भक्त वेगळा आणि सावता महाराज वेगळे असं काही मंडळी भासवतात. परंतु ज्ञानोबरायांनी वारी केली, नामदेव महाराजांनी वारी केली, एकनाथ महाराजांनी वारी केली, एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराजांनी वारी केली. याच पद्धतीने चिंतन पाहत असताना तुकाराम महाराजांनी वारी केली, निळोबारायांनी वारी केली. या वारीचा विचार जर पाहायचा झाला तर सध्या पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांच्या मंदिरात नामदास महाराज म्हणून परिवार आहे. हा नामदेव महाराजांचा वंशज म्हणून ओळखले गेलेले हे भगवत भक्त आहेत. यांची 17वी पिढी आत्ता पंढरपूरमध्ये आहे, वास्तव्य करते. म्हणजे 17 पिढ्या पंढरीची वारी करणारा भक्त आत्तासुद्धा या परंपरेमध्ये पाहायला मिळतो. कोणाची 5वी पिढी आहे, कोणाची 8वी पिढी आहे, कोणाची 14वी पिढी आहे. आणि अशा या परंपरेमध्ये पाहत असताना पिढ्यानपिढ्या वारी करणारी भक्त मंडळी आहेत. फक्त ह्या वारीकडे धार्मिकता एवढ्याच चौकटीमध्ये न पाहता वारी ही सामाजिक आहे, वारी ही सांस्कृतिक आहे, वारी ही आध्यात्मिक आहे, वारी ही धार्मिक आहे नव्हे. वारी हे कर्तव्य आहे, वारी ही ऊर्जा आहे. या भूमिकेतून वारीला पाहिलं पाहिजे. आणि म्हणून BR न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर वारीचं महत्त्व समजवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतला गेला. घरामध्ये बसून वारी कळावी,
घरामध्ये बसून वारी लक्षात यावी. आपल्या ज्या संस्कृतीमध्ये आपण आहोत ती संस्कृती समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, आपल्याला प्रपंच करावा लागणार आहे, आपल्याला कुटुंब सांभाळावं लागणार आहे. कुटुंब सोडता येत नाही हे त्रिवार सत्य जरी असलं तरी कुटुंब पाहताना मूळ कर्तव्याचं विस्मरण होऊ नये याच्यासाठी वारी पाहिली पाहिजे. वारी हा संकल्प काय आहे? काही काही जण म्हणतात वारी आम्हाला तेवढा छंद नाही हो. वारी हा छंदाचा विषय नाही. जसं आम्ही टी व्हीवरचे काही कार्यक्रम आवड म्हणून पाहतो आणि काही कार्यक्रम आम्हाला आवश्यकता म्हणून पाहतो. आवश्यकतेचे कार्यक्रम वेगळे आणि छंद म्हणून घेतले जाणारे कार्यक्रम वेगळे. तसं वारी हे जीवनाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्या सगळ्याला समजून घेण्यासाठी वारी हा एक विशेष कार्यक्रम यामध्ये आपल्यासमोर या वाहिनीच्या माध्यमातून आलेला आहे. आणि म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी दिली की आषाढी वारीचं वेगळेपण काय आहे, मी माझ्या मतीला जेवढं आकलन झालं त्या या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट.